असं राहायचं केलेलं आहे केस कट. हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आता मी निघाले आहे देवदर्शनासाठी, बालाजीच्या दर्शनासाठी. खूप प्रसन्न वाटतंय. मी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आम्ही सगळं चालत आलो. लगेज वगैरे आम्ही अगोदरच दिलं होतं. वरती आल्यानंतर ते सगळं आम्ही घेतलं. नंतर रूम वगैरे ते कसं एक व्हिडिओ पूर्ण बनवणार आहे. आता रूममध्ये आलो. त्यांना केस दान करायचे, त्यांनी केस वगैरे दान करून आले. तर आंघोळ वगैरे करून आता फ्रेश होऊन चाललो. आता 2:30 वाजले. तर दर्शन कधी होतं माहिती नाही आहे. आमचं 5चं तिकीट होतं. अगोदर गेलं तरी चालतंय, त्याच्यामुळे आम्ही आता लवकरच चाललो आहे. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. मेकअप वगैरे काहीच केलं नाही ना, लिपस्टिक ना चेहऱ्याला काही लावलं आहे. मी थोडंसं व्हॅसलीन लावलं आहे कारण आता थंडीचं आहे ना. इकडे थंडी नाही आहे, पण थंडी असल्यामुळे लावलं आहे फक्त. कारण मेकअप वगैरे मी तसं कॅरी करत नाही, माझ्याकडे एवढं काही नाही. पण लास्ट इयर मावशी होती, खूप छान केलं होतं. तर ह्यावेळेस असं काही नाही आहे. तर चला, तरी जेवढं केलं आहे तेवढंच सांगा. गजरा वगैरे लावला आहे, पूर्ण लुक पण दाखवते तुम्हाला. करा ना काहीतरी. इकडे बघा मी कसं केलं ना, मी छानच दिसायला. ते म्हणणे करा, दिसलं सगळं काही नसतं. आता आलं का तेच ते करायला एकदा करायच्या अगोदर कळलं. मग मुलींना ती मुलगी बघत असेल, कोणी असेल लगेच पाय दुखतायत.
आराम करून नंतर जेवण वगैरे करायचं. मूर्ती जाणार दर्शन खूप छान झाले. खूप कंटाळा आला तर बसलं. सगळं हे मस्त असं छान आहे इकडे बसायला वगैरे पण. तिथे बसलेत पण तिकडे वरती जाऊन ते दिवे वगैरे तेल वगैरे जातात ते करणार आहोत. आणि काकां राया इथे बसले तर गर्दी आम्हाला दर्शनाला टोटल 5 तास लागले. तर चला दर्शनासाठी 5 तास लागले. थोडं वेळ बसून होतं नंतर खूप वेळ उभा ठेवलेलं आणि अगोदर चालत आलो होतं त्याच्यामुळे खूप जास्त पाय वगैरे दुखत आहे. आता थोडं आराम वगैरे करून उठलं फोटो काढायला.